गुन्हा कितीही छोटा अथवा मोठा असो, त्याचा योग्यरित्या तपास केला तर तो उघडकीस येऊ शकतो, असे सांगितले जाते. त्याचा प्रत्यय कोरेगाव पार्क येथील कार्यालयातून 8,000 रुपयांच्या चोरीला गेलेल्या मोबाईलच्या तपासातून समोर आला आहे. कोरेगाव पार्क येथील पृथ्वी एक्सचेंज इंडिया या कार्यालयाचे शटर उचकटून चोरट्याने कार्यालयातील मोबाईल चोरून नेला होता. कंपनीच्या मानाने ही चोरी अतिशय क्षुल्लक होती, तरीही त्यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला, तेव्हा त्यांना चोरट्याचे काही फिंगरप्रिंट आढळून आले. पोलिसांनी हे फिंगरप्रिंट CIDच्या अंगुली मुद्रा विभागाकडे पाठवले. तेथे केलेल्या तपासणीत हे फिंगरप्रिंट रेकॉर्डवरील गुन्हेगार रामनिवास गुप्ता याचे असल्याचे लक्षात आले. गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने त्याला नाशिक येथून जेरबंद केले. 8,000 रुपयांचा मोबाईल चोरीची दिलेली तक्रार, पोलिसांनी केलेला पंचनामा, घेतलेले फिंगरप्रिंट यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगार सापडू शकला. याबरोबरच येरवडा परिसरातील आणखी एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे. कोरेगाव पार्क येथील घरफोडीच्या गुन्ह्यात रामनिवास गुप्ता याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. गुन्हे शाखेच्या युनिट 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ यांना गोपनीय माहिती मिळाली की गुप्ता हा नाशिक येथे येणार आहे. पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा लावून रामनिवास गुप्ता याला पकडले. अधिक तपासासाठी त्याला कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.